कथेच्या विश्वात या मुलाखत सदराच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचंच मनःपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत कथा लेखिका स्वाती वैद्य यांना. उत्सव कथांचा अनाहत, कथांकुर हे आणि असे त्यांचे काही कथांचे प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित झाले. त्यांच्याशी आपण वाचक म्हणून, लेखक म्हणून, लेखनाच्या प्रोसेसबद्दल अशा अनेक अर्थांनी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. स्वाती मॅडम, आपलं मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम मी नुक्कड कथाविश्व आणि विवेक साहित्य मंच यांनी मला या कथेच्या प्रांगणात माझं मनोगत व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल आभार मानते. आणि त्यानंतर आता आपल्या कथेकडे वळू. आपण सुरुवात करूया तुमच्या लेखनाच्या प्रोसेस पासून. तर प्रत्येक लेखकाची एक लेखनाची विशेष अशी प्रोसेस असते. म्हणजे कथाबीज सुचण्यापासून ते मग शेवटचा अगदी फॉर्मॅट होईपर्यंत किंवा परिष्करण करेपर्यंत. तर तुमच्या बाबतीत ही कथा लेखनाची प्रोसेस कशी आहे? काय काय आवडेल? तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या स्वयंप्रेरणेने आपल्याला ही कथा जी आहे ती आपल्याकडून लिहिली जाते. त्याचं काही असं टेलर मेड असं म्हणजे असं असं आडाखे आहे वगैरे असं काही नाही. कधी आपण कुठेतरी काही पाहिलेलं असतं, कधी ऐकलेलं असतं, कधी प्रत्यक्ष साक्षीदार असतो. तर ह्या सर्वांमधून असं काहीतरी सुचत जातं, जे काहीतरी आपल्या मनात रुजलेलं असतं, की ह्याचं काहीतरी मनात विचार असतात, चिंतन असतं. तर ते आपोआप त्या कथेमध्ये येत जातं. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर आत्ताच सुखांच्या कथा प्रतिभा स्पर्धेमध्ये माझ्या एका कथेला बक्षीस मिळालं. तर एक 25 वर्षापूर्वी मी एक स्वतः बघितलेली गोष्ट होती, की असं मुंबई जवळच्या उपनगरातच एका फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो. त्यावेळेला रिक्षातून एक नवविवाहित जोडपं उतरलं. दोघांच्या गळ्यात हार होते आणि ती बाई जी होती, तिचा हा पुनर्विवाह होता. हे मला माहीत होतं आणि तिचा जो पहिला मुलगा होता, एक 8-10 वर्षाचा छोटासा मुलगा असेल, तो खिडकीत बसून हे दृश्य बघत होता. तर ती लोकं यायला आणि मी तिथे असायला एकच गाठ पडली. आणि ती जी फ्रेम आहे ते असे उतरतात आहे आई-बाबा त्याचे म्हणजे आता नवीन आणि तो मुलगा ते बघतो आहे. हे माझ्या डोक्यात इतकं फिट्ट बसलं होतं, की ती 25 वर्षापूर्वीची गोष्टची फ्रेम मी आत्ता या नव्या कथेत वापरली. तर असं म्हणजे असं ते आपल्याला जसं काय म्हणजे सुचेल त्यावेळेला. तसं-जसं की मग त्या विषयावर आपला विचार झालेला असतो आधी काहीतरी. तो बरोबर आपल्या स्वयंप्रेरणेने म्हणजे आपलाची संवाद आपणाशी अशा तऱ्हेने मला वाटतं, आपला उतरला जातो तो. अरे वाह! म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलात, की तुकाराम महाराजांचं वचन आहे, की "तुका म्हणे राहावा मनाशी संवाद, आपुलाचा वाजा अपयशी." तर तसा कधीतरी झालेल्या प्रसंगांचा, घडलेल्या घटनांचा कधीतरी जो आंतरसंवाद होत राहतो, त्यातून कोणत्यातरी वेळी ते बाहेर येतं आणि कथा होते असं म्हणता येईल. हो, अगदी नक्की. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तो असा, की तुमच्या कथा पाहिल्या तर जवळ सगळ्याच कथांमध्ये सामाजिक प्रश्नांची मांडणी आहे, कदाचित पुनर्मांडणी आहे. तर सामाजिक विषय हाताळताना किंवा सामाजिक प्रश्नांबद्दल कथेतून बोलताना, त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघताना, कथेतील सामाजिकता याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? असं आहे समाज म्हणजे आपणच ना शेवटी. आपलं कुटुंब, आपल्या बाजूचं कुटुंब सगळं एकत्र आलेलं म्हणजेच समाज. तर मला असं वाटतं, की माझं जे म्हणजे मी जिथे राहिले, शिकले, तर साधारण ग्रामीण भागातच मी वाढले. जरी जन्म नागपूरचा असला, तरी माझं शिक्षण वरोरा म्हणजे जिल्हा चंद्रपूर, तिथे लोकमान्य शाळेत झालं. त्याच्यानंतर बाबा आमटेंनी जे स्थापन केलेलं कॉलेज आहे आनंद निकेतन महाविद्यालय, तिथे मी शिकले. तर ते सुद्धा सगळं म्हणजे खूप जवळून बघितलेलं आहे. म्हणजे तो प्रश्न, त्याचं सगळं त्या लोकांचं कार्य हे सुद्धा. आणि नंतर पदवीनंतर मला नोकरी लगेच लागली आणि मग पुढे लग्नानंतर मिस्टर औद्योगिक क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे तो सुद्धा पार्ट म्हणजे तिथले वेगळे प्रश्न ज्याच्याशी अजिबातच अनिबंध असतो आपण सामान्य लोकं, ते सुद्धा बघायला मिळाले. आणि मग असं मुख्य म्हणजे, की मी जिथे काम केलं इतके वर्ष, ते म्हणजे सेवा क्षेत्रातली एल-आय-सी. तर जिंदगी के बाद भी, जिंदगी के साथ भी अशी सेवा देताना तर असंख्य गोष्टी अनुभवायला मिळाल्या. प्रश्नही पडले, उत्तरही तिथेच मिळत गेली. तर ही जी सगळी पार्श्वभूमी आहे, मला सगळीकडे फिरायला मिळालं. म्हणजे अगदी वणी वरोड्यानंतर मी बोईसर, डहाणूसारख्या टोक्याच्या ठिकाणी सुद्धा राहिले. तर प्रत्येक ठिकाणचं थोडं-थोडं कुठेतरी आपल्या आतमध्ये झिरपत जातं. तर ते प्रश्न तसे-तसे त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी करत गेले. अरे वाह! आता आपण कथेतील सामाजिकता याबद्दल बोललो.
तर त्यालाच धरून एक पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो, की तुम्ही सामाजिक कथा लिहिता, म्हणजे मोठ्या प्रमाणात लिहिता. तर या सामाजिक कथा लिहिताना लेखक म्हणून ठेवावं लागणारं समाजभान जे असतं, त्यासोबत जी वातावरण निर्मिती करायची असते, ती ही वास्तवावर पूर्णपणे आधारलेली आणि या सगळ्या गोष्टी करताना कुठेही काल्पनिकतेकडे न जाण्याचा जो समतोल राखावा लागतो. अशा अनेक पातळ्यांवर जी काही कसरत करावी लागते, त्याबद्दल लेखिकेकडूनच ऐकायला आवडेल. आता कसं आहे बघ, कोणतीही कथा जी असते, ती काही अगदी 100% सत्य कथा नसते किंवा हो, पूर्ण काल्पनिक पण नसते. 25% सत्य असतं, 25% काल्पनिक असतं किंवा तुमचं स्वतःचं जे समाजभान आहे, की ज्या वातावरणातून तुम्ही पुढे येता, अपब्रिंगिंग होतं तुमचं, तर त्याचा बराच मोठा प्रभाव तुमच्या लिखाणावर, वाचनावर, चिंतनावर नक्कीच होतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर मी सांगते, की आम्ही लहान असताना आमच्या गावात टोपली संडास होती. म्हणजे आता तुमच्या पिढीला तर ती कल्पनाच तुम्ही करू शकणार नाही. तर ते काम करणारी लक्ष्मीबाई नावाची बाई होती. म्हणजे अगदी असं नाव सोनूबाई हाती कथलाचा वाडा म्हणतो की नाही आपण, तर त्या बाईचं हं. नाव लक्ष्मीबाई. तर माझी आई अतिशय धार्मिक घरातली होती, सोवळं-ओवळं पाळणारी होती. पण तरीसुद्धा ती त्या बाईकरता घरात जर काही चांगलं-चुंगलं केलं, तर अगदी आवर्जून राखून ठेवायची. आणि नंतर मी तुला सांगते, की पुढे जाऊन त्या बाईचा जो मुलगा होता, तो खूप धार्मिक होता. तर त्यांनी स्वतःहून पूजा वगैरे शिकण्याची इच्छा माझ्या वडिलांकडे व्यक्त केली. तर माझ्या वडिलांनी त्याला सगळी स्तोत्र, पूजा, सूक्त म्हणजे त्याची आवड बघून स्वतःहून शिकवलं सगळं. तर म्हणजे असे दीपस्तंभासारखे लोकं जर घरातच असतील, तर मला वाटतं समाजभान ह्या विषयावर तुम्हाला वेगळं काही करावं नाही लागत. अरे आपोआपच तुमच्यामध्ये पण ते कॅरी फॉरवर्ड होतं कुठेतरी लिगसी ती, असं मला वाटतं. तर ह्या गोष्टी मी खूप जवळून पाहिलेल्या आहे. त्यामुळे ॲक्चुअल प्रसंग आता औद्योगिक क्षेत्रातले सुद्धा खूप असतात असे. तर ते सुद्धा मी घरी ऐकून सगळं मला माहिती आहे. तर हे सगळं व्यक्त होताना फारसा काल्पनिकतेचा आधार मला घ्यावा लागला नाही, असं मला वाटतं. किंवा असं खूप शाब्दिक कसरत करावी लागली असं नाही. आणि दुसरं असं आहे, की आमची पिढी लहानपणी मोबाईल, सोशल मीडियाशिवाय वाढली. त्यामुळे गठ्ठेच्या गठ्ठे वाचन आणि ॲक्चुअल प्रसंगाला भिडणे हा जो भाग आहे, हा आमच्या बालपणी आयुष्यात होताच ना. तर ते आपोआपच मग येत जातं तुमच्या लिखाणात तसं-तसं, असं मला वाटतं. अरे वाह! म्हणजे एकूणात आधी आपण तुमच्या प्रोसेसबद्दल बोललो आणि आता नकळतपणे तुम्ही लेखनावर झालेले जे वाचनाचे संस्कार आहेत, त्याबद्दलही बोललात. तर या सगळ्याचा जो एक आविष्कार आहे आणि कथांमधला, त्यातलाच एक कथाविष्कार म्हणजे तुकडा तुकडा चंद्र ही तुमची कथा. तर या हो. कथेबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? आता ही कथा तर मला खरंच आवडते. म्हणजे आता बरीच आता उशिरा लिहिलेली आहे मी ती. पण दुर्दैवाने कसं झालं, की अगदी घरातच मला ही गोष्ट बघायला मिळाली. आणि म्हणजे तुकडा-तुकडा चंद्र म्हणजे काय, की अगदी तुकड्या-तुकड्यांनी होत जाणारी विस्मृती आणि हं. शेवटी त्याचं फलित जे होतं ते अगदी अक्षरशः पंगुपणातच होतं त्या माणसाच्या. आणि ह्या विषयावर अजून तरी काही असं संशोधन नाही, की त्यांना बाहेर काढण्याकरता. स्लो डाउन होते प्रोसेस, पण शेवटी जे प्रत्येकाचे भोग भोगावे लागतात म्हणतात तशासारखंच आहे हे. तर हे सगळं मी खूप जवळून पाहिलं. ते केअर सेंटर बघितले. तिथे जाणं पण होतं माझं बऱ्यापैकी. तर तिथले सुद्धा दुःखी लोकं पण बघितले, त्यांचे नातेवाईक बघितले, तिथले हँडल करणारे लोकं बघितले. तर मला वाटतं ही जी अस्वस्थता माझ्या मनात खूप दाटून आलेली होती, ती सगळी या कथेतून बाहेर पडली आहे. आणि ही कथा आहे तिथले काम करणाऱ्या एका डॉक्टरची म्हणजे ती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे अशी बाई, तिची ती कथा आहे. दुर्दैवाने तिच्या आईला सुद्धा तिला तिथे कधीतरी ठेवावं लागलं आहे आणि त्याबद्दलची ही कथा 3-4 मोजक्या उदाहरणांनी मी ती लिहिलेली आहे. तर म्हणजे असं ते कुठेतरी आपल्याला ती जी आपली अस्वस्थता असते, ती आपली हं. प्रेरणा आपल्याला लिहायला भाग पाडते, असं मला नक्कीच वाटतं. अच्छा. म्हणजे तुमच्या या कथेला किंवा एकूण कोणत्याही कथेला म्हणजे जो व्यक्तिगत किंवा वास्तविक अनुभव असतो, त्याला चिंतनाची आणि विचाराची जोड मिळून मग त्याचं कुठेतरी प्रकटीकरण होणं, असं म्हणता येईल. अगदी, अगदी. तर पुढे मला विचारायला आवडेल, की कथेतला एक फार महत्त्वाचा घटक म्हणजे व्यक्तिचित्रण. तर व्यक्तिचित्रणाबद्दल, एकूण व्यक्तिचित्रणाबद्दल आणि तुमच्या कथांमधलं जे व्यक्तिचित्रण, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विशेषतः सामाजिक कथांमध्ये? सामाजिक म्हटलं काय आणि घरगुती म्हटलं काय, की व्यक्तिचित्रण ही जी गोष्ट आहे, ती मला मुळातच आवडतेच. म्हणजे एकतर कसं, की भरपूर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे भरपूर लोकांशी संपर्क, त्यांचे वेगवेगळे प्रश्न, हे सगळं जवळून बघितलेलं आहे. आणि त्यामुळे असं चेहऱ्याकडे बघून त्या माणसाच्या मनात काय चाललं असेल, हे सुद्धा मला बऱ्यापैकी ओळखायला येतं. हां. आणि कधी-कधी मग त्याचीच कथा होऊन जाते, असं पण होतं.
तर मग आता व्यक्ती आणि वल्ली हा तर एक खूप मोठा म्हणजे हं, हं. लिजेंडरी म्हणजे ते आहे व्यक्तिचित्रणाबद्दल. पण आताही पण हे गोठण्यातल्या गोष्टी वगैरे ऋषिकेश गुप्तेंचं पुस्तक आहे. ते पण मला आवडलं. आणि मला स्वतःला सुद्धा व्यक्तिचित्रण रेखाटायला भरपूर आवडलं. असे 3-4 व्यक्तिचित्रणाचे प्रयत्न मी पण केलेले आहेत. तर माझी जी भागी नावाची कथा आहे, ती अगदी तेलपाणी करणाऱ्या बाईवरची कथा आहे. तर लॉकडाऊनच्या संदर्भातून ती लिहिलेली होती आणि ही कथा कथांकुर या पुस्तकात आहे. व्यंकटेश माडगुळकर प्रतिष्ठानची जी स्पर्धा झाली होती ना, अरे वाह! हां. त्यामध्ये तिची निवड झाली होती. तर त्या पुस्तकामध्ये ती कथा आहे. त्याच्यानंतर दुसरी मी कथा एक मंदाताई नावाची लिहिली होती. ती एक अगदी स्वयंपाकीण करणाऱ्या काकूंवर लिहिलेली होती. अच्छा. तर स्वयंपाकीण काकूंवर. तर ही सुद्धा कथा मला विश्व मराठीच्या जे संमेलन होतं, त्यातल्या हं. कथाकट्ट्यामध्ये सादरीकरणाची संधी मिळाली होती. तर ती पण हां. कथा सगळ्यांनाच खूप आवडली. म्हणजे कुठेतरी थोडंफार व्यक्तिचित्रण जमतंय असं वाटतंय म्हणजे असं. आणि बाकीचं तर वाचकच सांगू शकतील. आणि तसंच एक पुरुष प्रधान कथांची एक स्पर्धा आपल्या नुक्कड कथा विश्ववरच झाली होती. तर हो, हो. त्यावेळेला मी एक राखावी अंतरे म्हणून एका पुरुषाचं मनोगत लिहून पाहिलं होतं. तर अच्छा. ह्याच्यामध्ये तो असं अडकून पडला असतो कामाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी पुरुष आणि त्याचा लहानसा मुलगा 1.5-2 वर्षाचा. ते सगळे वाट पाहत असतात. 8-10 दिवस झाले तरी त्याचा पत्ता नाही. तर त्याची जी घालमेल होते, म्हणजे फॅमिलीची तर होतेच अशा वेळेला एकटं राहतात म्हणून. पण पुरुषाची सुद्धा होते तेवढीच. तर हे मला त्या कथेतून दाखवायचं होतं. म्हणजे अगदी घरी जाण्याच्या घाईने तो शववाहिकेतून सुद्धा प्रवास करतो, असं त्या कथेमध्ये आहे. तर प्रसाद दिवाळी अंकाची जी कथा स्पर्धा होती, त्यामध्ये वाचकांच्या पसंतीने माझ्या या कथेला प्रथम क्रमांक मिळाला. म्हणजे अरे वाह! कुठेतरी त्या भावना पोहोचल्या, असं मी समजते. तर म्हणजे आता व्यक्तिचित्रण ज्याप्रमाणे म्हणजे आवडीचाच विषय आहे माझा तसा सुद्धा. अच्छा. म्हणजे ज्याप्रमाणे आता तुम्ही म्हटलात, की स्त्री असून पुरुषाच्या बाजूने मनोगत लिहिणं किंवा हो, म्हणजे हे या एक थोडंसं विषयावरती धारिष्ट्यच मी करून पाहिलं. हां. पण ते सफल झालं असं म्हणता येईल. म्हणजे एका प्रकारे परमनप्रवेश आणि परकाया प्रवेश असं म्हणता येईल याला. नाही ते जरा मोठे कदाचित शब्द झाले. मराठी लेखनात किंवा अगदी अ, आगळे असं करताना. आता आपण तुमच्या लेखनाबद्दल बोलतोच, पण आता तुमच्यातल्या वाचकाशी आम्हाला संवाद साधायला आवडेल. तर पुढचा अच्छा. प्रश्न वाचनाशी निगडीत आहे तो असा, की तुमचे आवडते कथाकार कोणते? आणि त्याला जोडून की त्यांच्या लेखनातली कोणती अशी मर्मस्थळं आहेत, जी तुम्हाला अधिक आकृष्ट करतात? आता म्हणजे वाचन तर मला म्हणजे मला असं जेव्हापासून समजायला लागलं, तेव्हापासून माझ्या हातात पुस्तक तर नक्कीच आहे. घरी पण सगळेजण म्हणजे जेवायला दिलं नाही चालेल, पण पुस्तक वाचायला दिलं पाहिजे, असा प्रकार होता तो. पण त्यामुळे खूप वाचन म्हणजे अगदी मी शाळेत 4थी-5वीत असताना तेव्हाच काहीतरी 10,000 पुस्तकांची लिस्ट करून ठेवली होती, एवढे वाचले म्हणून. तर असं ते आहे. पण मला व्यंकटेश माडगुळकरांचं लेखन खूप आवडतं. एकदम साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये आणि वाचकाला खिळवून ठेवणारं असतं ते लेखन. त्यामुळे त्यांच्या सगळ्या कथा मला आवडतात. रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा आवडतात. थोडं-थोडं आपलं वय जसं बदलत जातं, तशी आपली आवड पण बदलते. पूर्वी सुहास शिरवाळकरांचं लेखन खूप आवडायचं. पण मग आता इतकं नाही आवडत सध्या. पण त्या वेळेला एक ती क्रेझ असते त्या वाचण्याची, की नवीन आलं की वाचून काढ, नवीन आलं की वाचून काढ, असं. तसंच मला आशा बगे, सानिया, मोनिका गजेंद्र गडकर, मिलिंद बोकीलांचं ते उद्योगाची आरती वगैरे, ही सगळी पुस्तकं खूपच आवडतात. आणि मग लिखाण तर म्हणजे तसं चांगली वाचक तर मी होते. पण लिहायचं सुरुवात झाली ती लॉकडाऊनच्या वेळेला. त्यानंतर मात्र आवर्जून मी काही कथासंग्रह, की खरंच कसं लिहितात कथा, हे बघायला वाचले. हां. आणि त्याच्या आधीच मला बक्षिसं मिळायला सुरुवात झाली होती. मग त्याच्यातूनही जे कळले ते पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि संवाद सेतूमध्ये जेव्हा मला बक्षीस मिळालं, तेव्हा वंदना बोकील कुलकर्णी हां. यांच्याशी संपर्क झाला. आणि तेव्हापासून तर म्हणजे त्यांच्या संपर्कातच आहे. त्यांनी कथा कशी वाचायची, हे खरंच हं. खूप छान शिकवलं. म्हणजे लिहायची कशी हे अरे तर वाह! हां. सगळ्यांना माहिती असतं किंवा प्रत्येकजण हं. आपापल्या परीने व्यक्त होतो. पण काय करू नये हे जे आहे ना, हे मी त्यांच्याकडून शिकले. त्यांच्या मला नक्की ऋणातच राहायला आवडेल. मग हा असा अभ्यास सुरू असताना मग मी त्यांनी सांगितल्यावर, सुचवल्यावर दिबा मोकाशींच्या कथा वाचल्या. त्याच्यानंतर विदा पानवलकरांच्या वाचल्या. त्याच्यानंतर आनंद विनायक जातेगावकरांचं एक पुस्तक आहे, मुखवटे आणि इतर कथा, ते मला खूप आवडतं. अच्छा. त्याच्यानंतर आमोद सुनासी आले ही तर खूप गाजलेली कथा आहे, हो. दिबा मोकाशींची. ती पण मला खूप आवडते. आता इतक्यातच मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये अ, आपल्या आशा बगेंची एक नवतपा म्हणून कथा होती. नागपूरच्या अच्छा. उन्हाळ्यावर आणि एका अनाथ मुलावरची ती कथा होती. ती पण मला खूप आवडली. म्हणजे सारखं काहीतरी वाचन असं सुरू असतं आणि मग त्याच्यातूनच आपल्याला काहीतरी
सुचत जातं. पण हे जे जुने लोकं आहे ना, यांनी जे माणसांचे मनोव्यापार जे आहे, ते ज्या संयतपणे पण अगदी हं, वस्तुनिष्ठतेने आपल्यासमोर मांडलेले आहेत, ती मला वाटतं त्यांच्या ह्याच्यातली ती मर्मस्थळं आहेत. आणि अगदी चित्रमयता असते त्यांच्या लिखाणामध्ये. हं, अगदी घट्ट बांधणी, घट्ट पात्रांची हे किंवा बरेचदा कमी पात्रांमध्ये पण परिणामकारक कथा, हा त्या सगळ्या जुन्या लोकांच्या लेखनामधला मला म्हणजे मुख्य स्ट्राँग पॉइंट मर्मस्थळच म्हणजे मला वाटतो. तर अशा तऱ्हेच्या कथा आपल्याला लिहिता यायला पाहिजेत, असं मला फार वाटतं मनापासून. आणि त्यामुळे त्याच्यावर उपाय हाच आहे, की तुम्ही जितकं चांगलं वाचत राहाल, तेवढं तुमचं म्हणजे ज्ञानभंडार तर समृद्ध होतंच, पण तुम्हालाही पण ते अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतात ना तसे-तसे. हं, हं. आणि कसं आहे प्रश्न तर हे कधी संपणार नाहीच आहे. ते सुरूच राहणार आहे. त्यामुळे त्याच्यावरची उत्तरं ही आपल्याला नवीन-नवीन पद्धतीने शोधत राहायची. हाच त्याच्यावरचा उपाय आहे. तर तसंच ते सुरू ठेवायला पाहिजे, असं अगदीच. मला म्हणजे वाटतं. ज्याप्रमाणे तुम्ही आता तुमच्या आवडत्या लेखकांच्या लेखनातील मर्मस्थळं सांगितली, त्यावरून तुमच्या वाचनाची किती सूक्ष्मता आहे किंवा किती खोली आहे, हे दिसून येतं. आणि पुढे वाचक म्हणूनच एक जरा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो. तो असा की एक वाचक म्हणून कथेने काय दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताही जे बोलले त्यात सुद्धा आलेलं आहे. पण एक वाचनाच्या कशा 2 प्रकारच्या कथा असतात. एक तुम्ही नुसतं वाचून स्वतःचं स्वतः रिअलाईज करण्याची आणि दुसरी हं, गोष्ट असते ती कथनात्मक, की जी तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर ह्या ज्या सांगता येण्यासारख्या ज्या कथा असतात ना, त्या मला जरा जास्त आवडतात. म्हणजे माझा चॉईस अर्थात. तर कथा कशी असली पाहिजे, की ती वाचकाला अंतर्मुख करणारी असली पाहिजे. कुठेतरी सोल्युशन देणारी असली पाहिजे आणि ती सकारात्मकता देणारी असली पाहिजे. म्हणजे असं असतं, की बऱ्याच वेळेला हं. नंबर मिळताना ज्या खूप अशा अंगावर येणाऱ्या गोष्टी असतात, की ज्या हो. प्रत्यक्षात घडत नाही, अशांना हं, बक्षीस मिळतं. पण प्रत्यक्षात काय आहे, की तुम्हाला साध्या सोप्या मार्गानेच कुठलं तरी सोल्युशन काढावं लागतं. तर तसं-तसं म्हणजे म्हणजे कथेतून असा प्रयत्न तरी प्रत्येकाने केला पाहिजे मला असं वाटतं, की कुठेतरी सोल्युशन देण्याचा, अंतर्मुख करण्याचा. तर ह्या अशा कथा मला जास्त आवडतात. आणि त्या लोकांपर्यंत पोहोचतात पण जास्त. कारण हं. कुठेतरी ते स्वतःला त्याच्याशी रिलेट करू शकतात ना. हो. त्यामुळे मग त्या तेवढ्या म्हणजे आवडणाऱ्या होतात लोकांना. आणि थोडंसं विरंगुळा म्हणून आपण वाचत असतो. तर त्यामुळे मला वाटतं हा त्यांचा हक्क आहे, की वाचकाला त्याच्यातून समाधान काहीतरी मिळालं पाहिजे. म्हणजे बीभत्स आणि हे जे गोष्टी आहेत, की हं, ह्या अंगावर येणाऱ्या गोष्टी वाचायला मला नाही वाटत, की कोणाला फार आवडत असेल. पण आता हं. सांगता येत नाही कोणाचा काय चॉईस असू शकतो वाचकाचा. तर कथांनी मला वाटतं कुठेतरी माणसाला समाधान दिलं पाहिजे, असं मला नक्कीच वाटतं. नक्कीच. आणि आता मुलाखतीचा शेवटचा प्रश्न, की तुमच्या आगामी लेखनाबद्दल सांगा? अ, आगामी म्हणजे आता तसं एका कथासंग्रहाची तयारी झालेली आहे. दुसरा अच्छा. हातात आहे, लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक ऐतिहासिक कथांचा प्रोजेक्ट होता. 365 कथा. तर त्यामध्ये मी सहभागी होते. अर्थात त्यासाठी जवळ-जवळ 4 महिने मी भरपूर वाचन ऐतिहासिक अ, पुस्तकांचं पण केलं आणि जवळपास एक 30 एक माझ्या स्वतःच्या कथा आणि 10 पुनर्लेखन केलेल्या कथा. अरे इतका वाह! मोठा सहभाग मी त्यामध्ये नोंदवलेला आहे. तर ते सुद्धा जानेवारी 24 पर्यंत प्रकाशित होईल. तर त्याची पण मी वाट पाहते आहे. आणि बाकी मग आपलं एरवी सुरूच असतं काहीतरी लिखाणाचं काम. या प्रकल्पाबद्दल आम्हा सगळ्यांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या आगामी लेखनाबद्दल सगळ्यांकडूनच तुम्हाला भरपूर शुभेच्छा. तर आज आपण संवाद साधला लेखिका स्वाती वैद्य यांच्याशी त्यांच्या लेखनाबद्दल, त्यातल्या काही कथांबद्दल, सामाजिकतेबद्दल किंवा व्यक्तिचित्रणाबद्दल अशा अनेक गोष्टींबद्दल आज आपण बोललो. आणि नक्कीच ज्याप्रमाणे कथेतून समाधान मिळालं पाहिजे असं त्या म्हटल्या, त्याप्रमाणे ही मुलाखत ऐकूनही तुम्हाला आनंद आणि समाधान मिळालं असेल अशी आशा करतो. आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात कथेच्या विश्वात या आपल्या मुलाखत सदराच्या पुढच्या भागात, अर्थातच येत्या बुधवारी संध्याकाळी 5 वाजता. धन्यवाद. धन्यवाद.